नमस्कार कृषी बांधवांनो, मी कुमारी प्रज्ञा विवेक कांबळे आपले स्वागत करते. आज मी आपणास डाळिंबाची अभिवृद्धी कशी करायची याची शास्त्रशुद्ध पद्धत सांगणार आहे. डाळिंब या फळझाडाची अभिवृद्धी गुट्टी कलम या पद्धतीने केली जाते. गुट्टी कलम शक्यतो पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात करावे. प्रथमतः आपण उत्तम उत्पादन क्षमता असणारी उच्च दर्जाची निरोगी जातीवंत खात्रीशीर बाग निवडणार आहोत. झाडावरील बोटाची किंवा पेन्सिलच्या जाडीची फांदी निवडून फांदीला असणारे बाजूचे फुटवे काढून टाकावे व नंतर 2 डोळ्यांमधील भागात ग्राफ्टिंग नाईफ किंवा कटरच्या साहाय्याने अशा प्रकारचा साधारण 1.5 ते 2 इंचांचा काप घ्यावा. यानंतर साल काढून कॅम्बियम लेअर अलगद हाताने काढावा. न काढल्यास कॅम्बियम रिजनरेशन होणार नाही व जखम भरून निघेल आणि मुळे फुटणार नाहीत. साल काढलेल्या खाचेत आपण रूटिंग हार्मोनचा वापर पण करू शकतो. यानंतर शेवाळ ओले करून 200 मायक्रॉनच्या प्लास्टिक शीटमध्ये गुट्टी घट्ट हवाबंद करून बांधून घ्यावी. स्पॅग्नम मॉस या शेवाळाचा वापर गुट्टी बांधण्यासाठी केला जातो, कारण स्पॅग्नम मॉस त्याच्या वजनाच्या 20 पट पाणी जास्त शोषतो व अधिक नवनिर्मितीसाठी आर्द्रता कायम ठेवतो. या गुट्टीला साधारणतः 25 दिवसानंतर मुळे फुटतील. मुळे फुटल्यानंतर गुट्टी झाडापासून कापून पिशवीत लावावी. अशा पद्धतीने डाळिंब झाडाची अभिवृद्धी गुट्टी कलम या पद्धतीने केली जाते.